देशाच्या वीरांची गाथा ऐकवायला, देशप्रेम सगळ्यांच्या मनी जागवायला घेऊन आलेत क्रिश आणि बाल्टी बॉय. भारत है हम. अरे इतका निराश काय तू बाल्टी बॉय? मी तुझ्यामुळे नाही क्रिश, मम्मीमुळे उदास आहे. अरे काय झालं आईला? अरे तिला काहीच झालं नाहीये, पण आईमुळे तर पॅराशूटिंगची संधी वाया गेली ना. केवढी चांगली संधी होती रे, पण माझी आई एवढी घाबरून गेली की तिने स्वतः तर उडी मारलीच नाही आणि मलाही मारू दिली नाही. सगळ्या आई अशाच भित्र्या असतात, जर असं संकट बघून घाबरून जातात. संकटाला तोंड देणं कोणत्याही आईला जमत नाही. चूक एकदम चुकीचं आहे. घे, आपली आई पण आली. आज मी तुम्हाला एका अशा वॉरियर आईची गोष्ट सांगणार आहे जिचं हृदय मेणापेक्षा पण मऊ होतं, पण तिची हिम्मत पर्वतापेक्षाही मजबूत होती. अरे वा, सांग ना मग ट्रिश. अच्छा ठीक आहे, तर मग संस्कृती स्टोरी मोड ऑन. ही गोष्ट आहे कित्तूरच्या निडर महाराणी राणी चेन्नम्मा यांची. कित्तूर, जे आज कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यात स्थित आहे, तिथले राजा मलसर्जा यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजकुमार शिवलिंगा यांना राजा बनवण्यात आले. राणी चेन्नम्मा ज्या शिवलिंगा यांच्या छोट्या मातोश्री होत्या, त्यांची त्यांच्या प्रजेशी तशीच नाळ जोडली गेली होती जशी एका आईची तिच्या बाळाशी जोडली असते. सगळ्यांच्या समस्या ऐकणं आणि त्या दूर करणं हा राणी चेन्नम्मा त्यांचा धर्म समजायच्या. समस्या ही आहे राणीमाते की यावर्षी पाऊस न झाल्यामुळे आपल्या गावातलं प्रत्येक कुटुंब अन्नाच्या कणांसाठी तडफडतंय. भूक काय असते याची कल्पना आहे आम्हाला, म्हणूनच तुमच्या गावातील प्रत्येक स्वयंपाकघरात आजच शाही गोदामामधून अन्नधान्य पोहोचवलं जाईल. जोपर्यंत आम्ही आहोत कोणीच उपाशी झोपणार नाही. असं म्हणतात की एक दिवस राणी चेन्नम्मा यांना समजलं की त्यांच्या मुलाने अर्थात शिवलिंगाने इंग्रजांसोबत तह केला आहे. काय? इंग्रजांबरोबर तह करायचा? हे तुम्ही काय म्हणताय महाराज? क्षमा करा राजमाता, मला माहित आहे की मी तुम्हाला न विचारता हे पाऊल उचललंय, पण जर मी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही कधीच तयार झाल्या नसता. हे सगळं मी पेशव्यांकडून माझ्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी केलंय. मी हे कधीच विसरू शकत नाही की पेशव्यांच्या विश्वासघातामुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. इंग्रज ऑफिसर थॉमस मनरो पेशव्यांवर आक्रमण करणार आहेत आणि म्हणूनच मी इंग्रजांशी मैत्री केली. मैत्री? इंग्रज कधीच कुणाचे मित्र होऊ शकत नाहीत. नक्की काय तह करून आलाय तुम्ही? हाच की कित्तूर दरवर्षी 1,70,000 ही रक्कम इंग्रज सरकारला सुपूर्द करत राहील आणि त्या बदल्यात इंग्रज कित्तूरचे संरक्षण करतील. नक्कीच हा सल्ला तुम्हाला मलप्पा आणि व्यंकटराव यांनी दिला असेल. सल्ला तर त्या दोघांनीच दिलाय राजमाता, पण हा निर्णय आमचाच होता. इंग्रजांसोबत मिळून पेशव्यांना हरवून महाराज शिवलिंगा यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला. काही काळानंतर महाराज खूप जास्त आजारी पडले. जेव्हा ही गोष्ट धारवाडचे कलेक्टर जॉन ठाकरे यांना समजली तेव्हा डॉक्टर बेल, आम्हाला अशी खबर मिळालीये की आमचे मित्र कित्तूरचे महाराज गंभीररित्या आजारी पडलेत. तुम्ही जा आणि त्यांच्यावर उपचार करा. कलेक्टर साहेबांनी डॉक्टर बेल यांना पाठवलं खरं, मात्र तोपर्यंत महाराजांचा आजार उपचारांच्या पलीकडे गेला होता. राजमाता, महाराज आता त्यांचे शेवटचे श्वास मोजत आहेत. माहितीये, म्हणूनच ही कायद्यान्वये कागदपत्र बनवून आणली आहेत. महाराज शिवलिंगा एक पुत्र दत्तक म्हणून घेत आहेत. काय? म्हणजे दत्तक पुत्राची काय आवश्यकता आहे राजमाता? तुम्ही तर आहात ना? आम्ही तर आहोतच, पण महाराजांचा कोणीच वारस नसल्या कारणाने त्या इंग्रजांना दाखवण्यासाठी आपल्याला एक दत्तक पुत्राला सिंहासनावर बसवावंच लागेल. राणी चेन्नम्मा यांनी महाराज शिवलिंगा यांची स्वाक्षरी अडॉप्शन पेपर्स वर करून घेतली. मलप्पा, तुम्हाला आणि व्यंकटला साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. जशी आज्ञा राजमाता. मल्लप्पा आणि व्यंकटराव ही कागदपत्र घेऊन कलेक्टरकडे गेले. महाराजांनी या कागदपत्रांवर तुम्हा दोघांसमोर सह्या केल्या होत्या का?
नाही सर. तुमचं काय म्हणणं आहे डॉक्टर बेल? मी कित्तूरला पोहोचण्याआधीच महाराजांनी त्यांच्या प्राणांचा त्याग केलेला होता. याचा अर्थ असा कोणताही पुरावा नाहीये की ही सही राजा शिवलिंगा यांचीच आहे. कदाचित या सह्या जबरदस्तीने करून घेतल्या असतील आणि ही कागदपत्र राजाच्या मृत्यूनंतर बनवली गेली असतील. हो सर. राणी चेन्नम्मांना सांगा की आम्ही या खोट्या दत्तक पत्रांना मानत नाही आणि त्यामुळे कित्तूरचा कुणीच वारस नसल्याने आता आम्ही कित्तूरवर राज्य करणार आहोत. हो सर. मल्लप्पा आणि व्यंकटराव दोघे सुरुवातीपासूनच कित्तूरचे वैरी होते. मग राणी चेन्नम्माने काय केलं? राणी चेन्नम्मा यांनी दोन्ही देशद्रोही मल्लप्पा आणि व्यंकटराव यांना मृत्यूदंड दिला आणि गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांना चिठ्ठी लिहून विनंती केली की त्यांच्या दत्तक घेतलेल्या पुत्रास कित्तूरचा वारस मानण्यात यावं. पण गव्हर्नरने राणीच्या विनंतीस धुडकावून लावलं. मग काय झालं? युद्ध, भयंकर युद्ध. ऑफिसर वॉल्टर, ऑफिसर स्टीव्हन्सन, मी तुम्हाला 20,000चं सैन्यबळ दिलंय जे युद्ध जिंकण्यासाठी पुरेसं आहे. पण तरीही मला रणांगणात यावं लागलं. माहिती आहे का? कारण मला स्वतःच्या डोळ्यांनी राणी चेन्नम्माला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहायचंय. शत्रू सैन्याचं संख्याबळ आपल्यापेक्षा अधिक आहे आणि त्याचा शस्त्रसाठा आपल्यापेक्षा प्रबळ आहे. पण आपल्याकडे 2 गोष्टी अशा आहेत ज्या शत्रू पक्षाकडे नाहीयेत: जिद्द आणि आत्मसन्मान. सेनापती बाळप्पा, मारून टाकू किंवा मरून जाऊ, पण शेवटच्या श्वासापर्यंत पराभव नाही मानणार. कित्तूरची राणी आणि कित्तूरच्या सेनेने असं युद्ध केलं की इंग्रजांच्या तोंडचं पाणीच पळालं. युद्धामध्ये कलेक्टर ठाकरे मारले गेले. वॉल्टर एलियट आणि स्टीव्हन्सनच्या बरोबर इंग्रज सैन्यालाही बंदी बनवण्यात आलं. आता इंग्रजांनी कित्तूरवर कब्जा करण्याची सगळी सूत्र कमिशनर चॅपलिनकडे सोपवली. सर, सोलापूर आणि मैसूरची आर्मी इथे आलेली आहे, पण कित्तूरला हरवण्यासाठी फक्त सोलापूरची किंवा फक्त मैसूरची आर्मी पुरेशी होती. याच ओव्हर कॉन्फिडन्समुळे कलेक्टर ठाकरे मारले गेलेत आणि ऑफिसर वॉल्टर आणि स्टीव्हन्सन चेन्नम्माच्या बंदीवासात आहेत. समजलं सर. आधी आपण कित्तूरवर हल्ला करायचा, राणीला हरवायचं आणि मग आपल्या ऑफिसर्सना सोडवायचं. पण हे कसं काय होणार सर? माझ्याकडे त्याची योजना आहे. मनात कारस्थान आणि अशांती लपवून धूर्त चॅपलिनने राणी चेन्नम्माकडे एक शांती प्रस्ताव पाठवला. राणी चेन्नम्मा, कमिशनरची अशी इच्छा आहे की आपण त्यांचे दोन्ही ऑफिसर्स आणि सैन्याला सोडून द्यावं आणि त्या बदल्यात ते आपल्या राज्यावर आक्रमण नाही करणार. पण मला त्यांच्या बोलण्यावर मुळीच विश्वास नाहीये. विश्वास तर माझाही नाहीये आणि ते हल्ला नक्कीच करतील. पण आपण भित्रे नाही आहोत. त्यांच्या सैन्याला ढाल करून बसण्यापेक्षा आपण युद्ध करूया. तुम्ही त्यांच्या दोन्ही ऑफिसर्स आणि त्यांच्या सैनिकांना सोडून द्यावं. आता तुम्ही दोघेही परत आला आहात तर आपण कित्तूरवर हल्ला करण्यासाठी तयार आहोत. माझी इच्छा आहे की राणी चेन्नम्माने तिचा पराभव मान्य करावा. पण सर, कित्तूरच्या राणीने आम्हाला अगदी सन्मानपूर्वक वागणूक दिली. सर, आपण आपलं वचन पाळायला हवं. वचन माय फूट. कलेक्टर ठाकरेला मारून राणी चेन्नम्माने आपल्या प्रतिष्ठेला धुळीत मिळवलं. आता त्यांना चिरडण्याची आपली वेळ आहे आणि कित्तूरवर कब्जा करण्याचीही. नाहीतर दुसरी राज्य देखील बंड पुकारण्यास सुरुवात करतील. कमिशनर चॅपलिनने कित्तूर शहरावर हल्ला चढवला. इंग्रजांना सडेतोड उत्तर देणाऱ्या राणी चेन्नम्माला अखेरीस बंदी बनवण्यात आलं. हिला जीवापेक्षा जास्त स्वातंत्र्य प्रिय आहे ना, म्हणूनच हिला मारायचं नाही. बेलॉंगलच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवा राणी चेन्नम्माला. कारागृहात 5 वर्ष काढल्यानंतर
21 फेब्रुवारी 1829 साली भारत मातेच्या त्या वीर पुत्रीने कारागृहातच आपला अंतिम श्वास घेतला. पण अंतिम श्वासापर्यंत आपला स्वाभिमान आणि देशप्रेमाचं ध्येय त्यांनी सोडलं नाही. वा, सलाम आहे अशा महान वीरांगनेला आणि त्यांच्या देशभक्तीला. 2007 साली राणी चेन्नम्मा यांच्या सन्मानार्थ त्यांचा पुतळा भारताच्या संसद भवनात स्थापन करण्यात आला. मग समजलं क्रिश, कोणतीही आई भित्री कधीच नसते. संकटाचा शूरपणे सामना करणं तिला माहिती असतं. कळलं, माझी आई. राणी चेन्नम्माची शूरगाथा आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहील. राणी चेन्नम्मा यांचा विजय असो. अभिमानाने म्हणा. भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा, पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय, भारत है हम, दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.